स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसं जसं होत आहे त्याचे टप्पे देखील पूर्ण पुढे पुढे जात आहेत. नगरपालिका, नगरपंचायत, त्याचप्रमाणे नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. त्याचनंतर दुसरा टप्पा म्हणजे शहरातील, सांगली शहरातील म्हणजेच महानगरपालिकाच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्याचे निकाल देखील लागलेले आहेत आणि त्याचबरोबर आता ग्रामपंचायत म्हणजेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक होऊ घातलेली आहे. दिनांक 5 फेब्रुवारी रोजी ही निवडणूक होणार आहे आणि त्या संदर्भात आपण बुधगाव ग्रामपंचायती हद्दीमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पंचायत समितीचे उमेदवार अभिजित गावडे हे आपल्यासोबत आहेत. ग्रामपंचायतीचा विकासाचे धोरण घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या बुधगाव ग्रामपंचायतीचे विकासाचे धोरण कोणते आहे आणि मागील जी काही कामे प्रलंबित आहेत किंवा झालेली नाही आहेत, नंतर अशी कोणती कामे आहेत की ती व्हायसाठी यांनी आता उमेदवारी घेतलेली आहे. अभिजित नमस्ते. नमस्कार. हा बोला आपण. मी अभिषेक मोहन गावडे, अभिषेक, बुधगाव पंचायत समिती गणातून भाजप पक्षातर्फे निवडणूक लढवतोय. निवडणूक लढवत असताना आमच्या डोक्यात आम्ही आदरणीय आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली 10-12 वर्ष काम केलेलं आहे. आदरणीय दादांनी आम्हाला भरीव निधी देऊन आतापर्यंत बुधगावला 18 ते 19-20 कोटीपर्यंत निधी दादांनी दिलेला आहे. बरीचशी कामं बुधगावातली दादांनी संपवलेली आहेत. रस्ते, गावातले रस्ते गल्लीबोळापर्यंत 90% पर्यंत रस्त्याची कामं संपलेली आहेत. पाण्याची व्यवस्था आता गावात चांगली दादांनी करून दिलेली आहे. तर एक विषय आपला एक काम फक्त आता राहिलेलं आहे ग्रामपंचायतीचं, म्हणजे कचरा उठाव जो करायचा आहे ते फक्त आपलं एक काम राहिलेलं आहे. आमचं पहिलं उद्दिष्ट ते असणार आहे की कचरा कसा उचलायचा आणि त्याच्यावर काय आम्हाला काम करता येईल, कचऱ्याची प्रक्रिया काय करता येईल, त्यासाठी आमचं पहिला प्रेफरन्स त्यासाठी राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पंचायत समितीमार्फत तळागाळापर्यंत ज्या योजना आहेत त्या पोहोचवण्याचं काम आम्ही इथं करणार आहे. शेतकऱ्यांसाठी योजना असतील, महिलांसाठी योजना असतील आणि कुठल्या विभागामार्फत कुठल्याही ज्या योजना असतील त्या तळागाळापर्यंत पोहोचवणे अशा उद्दिष्ट ठेवून आम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय. तरी बुधगाव, कोतवाडी आणि वाजेगाव मधील नागरिकांना माझी विनंती आहे की एका तरुण चेहऱ्याला एक नवीन संधी द्यावी आणि आम्हाला काम करण्याची, सेवा करण्याची संधी द्यावी. आपण पाहतोय की रस्ते, पाणी, लाईट, गटार, कचरा आणि भटकी कुत्री या व्यतिरिक्त देखील विकासाची दिशा आता जसजसे दिवस बदललेले आहेत, मॉडर्न टेक्नॉलॉजी आलेली आहे, तसतसे त्या विकासाच्या दिशा देखील बदललेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतोय की तरुण पिढी जी आहे तर ती व्यसनाधीन झालेली आहे, व्यसनाच्या आहारी गेलेली आहे आणि त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होताना आपण पाहत आहोत. तर याच्यासाठी आपला पुढचा अजेंडा काय असावा? तरुण पिढी व्यसनाकडे जे आकर्षित व्हायला लागल्या, मग ह्याच्यासाठी आपण आता त्या तरुण पिढीला एक प्रबोधन किंवा त्यांना एक चांगली लाईफस्टाईल, व्यायामाकडे वळवणे इत्यादी गोष्टींवर आपण भर देणार आहे. त्यांना बाबा जिथं व्यायामशाळा उपलब्ध होतील किंवा काय अशा गोष्टींवर आपण भर देऊन त्या मुद्द्यावर सुद्धा आपण काम करायचा प्रयत्न करणार. महिलांसाठी भरीव असं आपलं काय काम असावं किंवा विविध ज्या योजना आहेत, महिलांना घर बसल्या उद्योगधंदे मिळावेत, महिला सक्षम आणि सबल व्हाव्यात, आपल्या पायावर उभारल्या जाव्यात, तर याच्यासाठी आपलं पक्षासाठीचं धोरण काय असेल? महिलांसाठी काम करायचं म्हणजे आता तुम्हाला मी एक प्रामुख्यानं सांगायचं असं आहे की बुधगावमध्ये टेकमार्ट एक्सपोर्ट म्हणून आपण एक इंडस्ट्री चालवतोय. तर त्याच्यामध्ये आपण महिलांना एक 100 ते 150 महिलांना आपण तिथं आपल्यामार्फत काम मिळते. घर बसल्या पण काम आहे आणि आपल्या तिथं कारखान्यावर सुद्धा त्यांना काम आहे. तर हेच कामाचं स्वरूप अजून वाढवणे किंवा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आणि काय आपण उद्योग महिलांना इथं आणू शकतोय का, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहील. लहान मुलं म्हणजेच देशाचं भवितव्य घडवतात. मग या लहान मुलं आपण पाहतोय की नेहमीच म्हणजे अगदी छोटी जन्मलेली मुलं असेल तरी काही महिन्यांमध्ये लगेचच आई वडील त्याच्या हातात मोबाईल देतात, ती गप्प राहावीत म्हणून, आणि आपण आपल्या कामात ते व्यस्त असतात. परंतु तसं करत असताना किंवा ऑनलाईन क्लासेस म्हणा आणि
कोरोनाच्या काळात देखील बऱ्याच शाळा सगळ्या बंद असल्यामुळे मुलांना ऑनलाईन अभ्यासक्रम दिला गेला आणि त्यामुळे मुलं आता पूर्णपणे मोबाईलच्या अधीन गेलेली आहेत. तर मोबाईल पासून ती दूर व्हावीत आणि खेळाची आणि शैक्षणिक आवड त्यांना निर्माण व्हावी यासाठी आपलं काय धोरण असेल? यासाठी आम्ही एक योजना आखलेली आहे की सांगली जिल्ह्यातील कवठेपिरण गावामध्ये रोज संध्याकाळी 6:30-7 वाजता एक सायरन वाजतोय. तो सायरन वाजला की प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील टीव्ही आणि मोबाईल तिथले पालकच बंद करून टाकतात. म्हणजे ते सायरन वाजला की तिथं असं आहे की मुलांनी अभ्यासाला घरी जायचं आणि त्याने अभ्यासाला बसायचं. तशी एक योजना इथं आपण आणायचं आपला प्रयत्न चालू आहे. दुसरी गोष्ट, मुलांची मैदानी खेळाकडं आकर्षण वाढलं पाहिजे, त्यांना त्यात रस आला पाहिजे, यासाठी आपण चांगल्या पद्धतीचे क्रीडांगण इथं तयार करण्यावर सुद्धा भर देणार आहे. तर हे होते अभिषेक गावडे. बऱ्याच काही विकासाच्या योजना आणि विकासाचं विजन घेऊन हे ग्रामपंचायत निवडणूक लढवित आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ते आता या ठिकाणी बुधगावच्या ग्रामस्थांच्या समोर येत आहेत आणि त्यांच्या विकासाचा अजेंडा त्यांनी थोडक्यात आपल्या समोर मांडलेला आहे. त्यांच्या या भावी वाटचालीस आमच्या न्यूज टीम कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.